मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक. शिव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार. माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवरती परिणाम होणार. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम अद्याप अपूर्ण. त्यामुळे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील ब्लॉकला आणखी 53 दिवसांची मुदतवाढ. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत खड्डे दुरुस्तीच्या 60 कोटींहून अधिकच्या प्रस्तावावरून गदारोळ. बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. चर्चा न करताच 25 प्रस्ताव मंजूर केल्याचा विरोधकांचा आरोप. मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण धर्तीवरील आर्थिक सहाय्य योजनेचा प्रस्ताव. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी योजना सुरू करण्याचा बीएमसीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव. मुंबई महापालिकेकडून बेस्टसाठीच्या 1000 कोटींच्या मदतीला ब्रेक. स्थायी समितीकडून अनुदानाचा प्रस्ताव नॉन टेकन. आता बेस्टसाठी राज्य सरकार ऍक्शन प्लॅन तयार करणार. अंबरनाथमध्ये रेल्वेच्या जीआयपी धरणातून टँकर माफियांकडून पाणी चोरीचा प्रकार. परवानगी नसताना सुद्धा टँकर भरून हजारो रुपयांना विक्री. ठाण्यामध्ये अमराठी रिक्षा चालकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण केंद्र. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र मिळणार. मोफत प्रशिक्षणाचा रिक्षा चालकांनी लाभ घ्यावा, प्रशासनाकडून आवाहन. हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी 2 आरोपींना अटक. मध्य प्रदेशच्या सतना गावामध्ये मुंबई पोलिसांची कारवाई. विरार पूर्वमधील फुलपाडामध्ये विजेच्या खांबावर काम करताना महावितरणच्या 22 वर्षीय कामगाराचा मृत्यू. दुरुस्तीचं काम करताना विजेचा धक्का बसल्यामुळे कर्मचारी जमिनीवरती कोसळला. उपचारादरम्यान गौरव मोरे या कर्मचाऱ्याचा मृत्यू. मुळशी धरणातील 7 टीएमसी पाण्याच्या वाटपाचं नियोजन निश्चित. पुणे महापालिकेला 5 टीएमसी तर पिंपरी महापालिका आणि पीएमआरडीएला प्रत्येकी 1 टीएमसी पाणी मिळणार. प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून सविस्तर आराखडा तयार केला जाणार. पिंपरी चिंचवडकरांसाठी महापालिकेची स्मार्ट सारथी सेवा आता व्हॉट्सअपवरती उपलब्ध होणार. नागरिकांना मोबाईलवरून सहज तक्रार नोंदवता येणार. शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसी मोहिमेत पिंपरी चिंचवड शहराची उल्लेखनीय कामगिरी. पुणे जिल्ह्यात पटकावलं अव्वल स्थान. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा पुणे जिल्ह्यातील 1,04,000 शेतकऱ्यांना लाभ होणार. पुणे जिल्ह्यात जवळपास 1,175 कोटींची कर्जमाफी होणार असल्याचा अंदाज. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अंदाज व्यक्त. पुणे सातारा महामार्गावरील चारोळा गावात मध्यरात्री 2 कंटेनरचा अपघात. थांबलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरची धडक. अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी. धमकीच्या मेलनंतर पुणे महापालिकेबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था. पालिकेत येणाऱ्या अभ्यागतांची नोंद करण्याच्या सूचना. कर्मचाऱ्यांनाही पास बंधनकारक. पुणे मेट्रो आणि पीएमपी प्रशासनामध्ये समन्वय बैठक संपन्न. मेट्रोमधून उतरल्यानंतर पीएमपी बस सेवा देण्याचा विचार. शिरूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण जाहीर होताच गावागावातील राजकीय हालचालींना वेग. आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक कोंडीमुळे कामगार, प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा त्रास.